आज काय झोप येईल असं वाटत नाही. म्हणजे झोपायला गेलं ना तर दिवसभरात जे काही घडले ना ती काय डोळ्यासमोरनं जाणार नाही बघा माझ्या. माझी तर काय वेगळी अवस्था आहे का विनायकराव? अहो, झोपायला गेल्यावर झोप येईल का नाही या विचारानं मी झोपायलाच गेलो नव्हतो अजून. हो, काय बी म्हण, आज जे काही घडलं ना ते आपल्या घरासाठी चांगलं नाही घडलं बरं का. हे बघा, जी काय घडतंय ते आपल्या हातात नसते विनायकराव. तर एकच गोष्ट आहे, आपण मनी मावशीला ओळखू नाही शकलो. अहो त्याचंच तर लई वाईट वाटतंय बापू. आपल्यानं सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या तर मनीला जे पाहिजे होतं ना ते तिनं केलंच. विनायकराव, आपण अमोलला सांभाळायला कमी पडतोय का हो? अहो बापू, अगदी तसंच नाही, पर आपलं बी चुकलं हे मान्यच करायला पाहिजे आपण. अहो आप्पीनं जर काही येळे त्या बाईला ओळखलं नसतं ना तर आज अमोलचा जीव जसा धोक्यात पडला ना तसं आपल्याला आपली जमीन बी गमवावी लागली असती नक्की. ते बी खरंच आहे हो. जे झालं ते झालं, पण यातनं अमोलची सुटका झाली ना म्हणून मी एकदम निर्धास्त आहे बघा. तरी पण काय बापू, अहो तुम्हाला हेच म्हणायचं आहे ना की इथून पुढं आपण अमोलची नीट काळजी घेतली पाहिजे. होय, अमोलची पण काळजी घेतलीच पाहिजे. पण मला अजून असं वाटतंय विनायकराव की ह्या सगळ्या घटनेमुळं आप्या अर्जुनच्या नात्यात थोडासा कडवटपणा आला असणार बघा. खरंय, किंवा अर्जा बी ना कधी कधी डोक्याने विचारच करत नाही. अहो त्यानं आपलीवर थोडा तरी विश्वास ठेवायला पाहिजे होता का नाही? होय विनायकराव, त्या दोष कोणाचा याच्यावर व करण्यापेक्षा यातनं एकमेकांना कसं सांभाळून घ्यायचं याचा विचार केला पाहिजे ना. हा, अगदी खरंय बापू. अहो या दोघांनी जे काही केलं त्या अमोलच्या भल्याचा विचार करूनच केलं ना. आता हे त्यांना स्वतःहून समजलं तर ठीक, नाहीतर विनायकराव आपल्याला त्यांना समजून सांगावं लागणार. अहो बापू, ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्यातनं एवढे धक्के बसलेत आपल्याला, आणि त्यातनं रुपालीचं वागणं तर का नाही. जाऊ दे विनायकराव, आपलंच दात आणि आपलंच होट आपल्याच घरातली माणसं आहेत हो. उगाच त्याच्यावर विचार करून आपली मानसिकता बिघडून घेण्यात काय बी अर्थ नाही. हा, ते बी खरं आहे. पण बापू आप्पी एकदम समजूतदार आहे बरं का. अहो तिनं सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या. तसंच असतं विनायकराव, संसारात एकानं आग तर दुसऱ्यानं पाणी व्हायचं असतं. उगाच नाही आपले संसार चांगले झाले, लेकरं बाळ पण मोठी झाली आपली. हे मात्र एकदम खरं बोलला बरं का बापू. अहो आपण तरी काय कमी ऐकून घेतलंय का आपल्या बायकांचं? हा, आणि तसं ऐकून घेण्यात पण एक वेगळीच मजा असते काय हो. बापू हे मात्र एकदम खरं. पण ही गोष्ट जेव्हा आप्पीच्या आणि अर्जुनच्या लक्षात येईल ना तेव्हा आपलं काम झालं असं समजायचं. आणि हे जोपर्यंत त्यांच्या लक्षात येत नाही ना तोपर्यंत आपल्यालाच त्यांना समजून सांगावं लागणार आहे हे नक्की. हा, आपण उद्या समजून सांगूया आप्पीला आणि अर्जुनला. कारण अहो आता त्यांच्यातल्या भांडणाने फक्त त्यांच्यावरच परिणाम होणार नाही तर अमोलवर बी परिणाम होणार आहे. हो होय होय, ते बी खरंच आहे. हा, आता किती बी काय बी झालं तर आपल्याला झोपायला जावंच लागेल, नाहीतर सकाळी अमोल उठवायला येणारच आहे. हा बापू, आजोबा, चला व्यायामाला. हे एकदम खरं. अर्जुन, तू काय करतोयस? आपल्यातलं अंतर स्पष्ट करतोय आप्पे. यांनी तुला काय सिद्ध करायचंय? नाही, सिद्ध काय होईल न होईल मला नाही माहिती, पण मी अस्तित्वात तरी जगेल ना. आणि बघ, ह्या गोष्टींची सवय करून घ्यायला लागणार आहे मला. कारण काय आहे, आता कळून चुकले, आपण फक्त अमूलसाठी आणि घरच्यांसाठी एकत्र राहतो. आपल्या दोघांमध्ये कधीच काहीच चांगलं होऊ शकत नाही. आत्ताच यावर बोललं पाहिजे का? मी आत्ता नव्हतंच बोलणार. मी काय शांतपणे झोपत होतो ना इथं फक्त. आपे, मी तुला क्लिअर सांगतो, मला इथून पुढे तुझ्याबरोबर कोणतंच नातं ठेवायचं नाही. मी कितीही स्वावलंबी असले तरी मी सुद्धा एक माणूस आहे रे अर्जुन. आणि मलाही अमोल सोबत एवढं सगळं झाल्यानंतर आधाराची गरज आहे. पण हे तू कधीच समजून घेणार नाही हे माहिती आहे मला. आता जे काही असेल ते नियतीच्या हातात सोपवणार आहे. हेल्मेट.
अर्जुन आप्या का हो बापू? एक मिनिट हा. अरे अर्जुन मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं रे. हा बापू बोला ना. आप्या सगळं ठीक आहे ना ग? हो बापू. अहो असं का विचारताय? अगं काय नाही, एवढं सगळं घडलं आल्यानंतर तू पण जरा नाराज होतीस, अर्जुन पण चिडला होता, म्हणून म्हटलं समोरासमोर विचारावं. नाही बापू सगळं ठीक आहे. ठीक आहे ना? तुझ्या तोंडून ऐकून बरं वाटलं बाबा. असंच एकमेकांच्या सोबत राहा, अंतर पडून देऊ नका. अमोलला आपल्या सगळ्यांची गरज आहे रे. आपण जे काय करतोय ते अमोलसाठी करतोय हे लक्षात असू द्या. जर काय चुकलं माकलं माफ करा एकमेकांना, समजून घेत चला, एवढंच. हो बापू, तुम्ही नका काळजी करू. आप्या अगं तुम्ही दोघं असताना काय काळजी नाही बघ. तुम्ही हुशार आहे, समजूतदार आहे. पण मी आणि विनायकरावांनी ठरवलंय अमोलच्या बाबतीत आता जरा थोडं सावध राहायचं. आत्ता जसं घडलं त्याच्या बाबतीत परत नाही घडलं पाहिजे. ठीक आहे बापू. आणि अर्जुन अजून एक, जसं आप्याची स्वप्न पूर्ण करताना मी तिच्या पाठीशी उभा राहिलो होतो ना, तशीच अमोलच्या इच्छा पूर्ण करताना मी तुझ्या पाठीशी उभा आहे, लक्षात असू दे.